ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार सिस्टीम, फिटनेस इक्विपमेंट चे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो 2024 चे आयोजन केले गेले आहे। दिनांक 24 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेद्वारा स्मार्ट सिटी अंतर्गत इंद्रधनु जवळील निर्मित 8 एकर एक्झिबिशन ग्राउंडवर हे प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष आनंद एमूल यांनी पत्रकार परिषदेत दिली। इलेक्ट्रो 2024 या वर्षी सुद्धा आपण सर्व सोलापूरकरांच्या, नागरिकांच्या व सभासदांच्या प्रेमाखातर आपण परत एकदा नव्या दिमागात, नव्या स्वरूपात, रुबाबात इलेक्ट्रो 2024 सादर करीत आहोत। संपूर्णपणे धूळमुक्त अशा नव्या स्वरूपात इलेक्ट्रो 2024 सादर होणार आहे। तर मला व माझ्या सभासदांना आनंद होत आहे इलेक्ट्रो 2024 सादर करताना। या इलेक्ट्रो मध्ये जवळपास 260 स्टॉल असतील। यामुळे सर्व नॅशनल, मल्टीनॅशनल कंपन्यांचं या ठिकाणी सहभागी आहेत। या प्रदर्शनामध्ये या प्रदर्शनाचा फायदा सोलापुरातील नव्हे तर सोलापूरच्या आजूबाजू जिल्ह्यातील नागरिकांना एका छताखाली संपूर्ण सजलेले स्टॉल यांना भेट देता येतील। कंपनीने दिलेला डिस्काउंट व ऑफर्सचा फायदा घेता येईल। त्याचबरोबर सभासदांच्या स्टॉल होल्डरला सुद्धा 7 दिवसामध्ये लाखो ग्राहक या ठिकाणी स्टॉलला भेट देतील। जो वर्षभर दुकानात जेवढे ग्राहक भेट देऊ शकत नाहीये त्यापेक्षा जास्त ग्राहक या 7 दिवसामध्ये इलेक्ट्रो स्टॉल मध्ये भेट देऊन त्यांना संवाद साधता येईल। आणि इलेक्ट्रो प्रदर्शन नसून ग्राहकांना व स्टॉल धारकांना एक मेजवानी आहे। या वर्षीचा इलेक्ट्रो हा त्रिवेणी संगम आहे। इलेक्ट्रो 2024 साल आणि इलेक्ट्रोचा हा 24वा वर्ष आहे। आणि 24 तारखेला आपण 24 जानेवारीला आपण हा इलेक्ट्रो ओपनिंग करणार आहे। तर मी श्रीराम प्रभूचा प्रतिष्ठापना व त्यांच्या आशीर्वाद व सर्व ग्राहकांना, सभासदांना व इथं उपस्थित सर्व स्टॉल धारकांना याचा आशीर्वाद मिळावा असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तर यापुढे यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायोजक असून प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार दिनांक 24 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता वसंत जोशी, बिझनेस हेड, शार्प बिझनेस सिस्टम इंडिया लिमिटेड यांच्या शुभ हस्ते व अजित बोनाडे, ECP, पोलीस आयुक्तालय सोलापूर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती इलेक्ट्रो चेअरमन दीपक मुनोत यांनी सांगितले। सेंटर जे नवीन आपलं चालू झालेले याच्या अंतर्गत स्मार्ट सिटी अंतर्गत तर तिथं आपण प्रदर्शन भरवतात। त्याचं उद्घाटन 24 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता वसंत जोशी, बिझनेस हेड, शार्प आणि अजित बोराडे, पोलीस उपायुक्त यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। हे प्रदर्शन 7 दिवस चालणार आहे। वर्षभर ग्राहक ह्या प्रदर्शनाची वाट बघत असतात। दररोज दुपारी 4 ते 9:30 व रविवारी 11 ते 9:30 पर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे। की ह्या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून LED फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, एअर कंडिशनर, म्युझिक सिस्टम, वॉशिंग मशीन, डिश टीव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन, व्हॅक्यूम क्लीनर, एअर कंडिशनर, सोलर सिस्टम, गॅस गीजर, मोबाईल्स, आयपॅड, टेलिफोन, मिक्सर, फूड प्रोसेसर, आटा चक्की, एअर कूलर, वॉटर प्युरिफायर, स्टेबिलायझर, चिमनी हुड, कॉम्प्युटर, फिटनेस इक्विपमेंट इत्यादी जे अनेक प्रोडक्ट, जे नवीन प्रोडक्ट आलेले आहेत आणि काही प्रोडक्ट येऊ घातलेले आहेत या वर्षी 2024 मध्ये, हे प्रोडक्ट पण कंपन्या आपल्या ह्या एक्झिबिशन मध्ये प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करत असतात। या पत्रकार परिषदेस सेडाचे सचिव भूषण भुत्रा, खजिनदार सुयोग कालानी, सहसचिव हरीश कुकरेजा,
उपाध्यक्ष डॉक्टर सूरजरतन धूत व संचालक सर्वश्री गिरीश मुंदडा, यल्लप्पा भोसले, चंद्रकांत शहापुरे, संदेश कोठारी, बसवराज नवले, राजेश जाजू, रवींद्र पाचलगे, गणेश सुत्रावे व संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठी, शिवप्रकाश चव्हाण, खुशाल देढिया, ईश्वर मालू, कौशिक शाह, केतन शाह, सतीश मालू, विपिन कुलकर्णी, आनंदराज दोशी, दिलीप राऊत, दीपक मुनोत, समीर गांधी आदी उपस्थित होते।